नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सोनाली कुलकर्णी मलाही कोठेही बाली बन हा चित्रपट तिचा येत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। मराठी कला विश्वात प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, श्रुती मराठे, सचिन खेडेकर अशी अनेक कलाकारांनी दक्षिणच्या चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। या यादीत आता लवकरच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव जोडलं जाणार आहे। ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी आहे। सोनाली कुलकर्णी लवकरच मल्याळम चित्रपटसृष्टीच्या सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा मोहनलाल सह स्क्रीन शेअर करणार आहे। मलाही कोठेही बाली बन या चित्रपटाच्या निर्मितीने अभिनेत्री पहिल्यांदाच मल्याळम सिनेसृष्टीत काम करणार आहे। गेल्या अनेक दिवसापासून सोनालीच्या दक्षिणच्या पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू होती। अखेर तिच्या या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर तिने शेअर केलेली आहे। सुपरस्टार मोहनलाल प्रमुख भूमिका साकारत असलेल्या मलाही कोठेही बाली बन चित्रपटाची पहिला लुक आणि टीजर सोनाली कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर शेअर केलेले आहे। अभिनेत्रीचे थेट दक्षिणेत वर्णी लागल्याने तिच्या चाहत्यांनी सोनालीवर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे। हा चित्रपट जानेवारी 2023 पासून या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली होती। 30 जानेवारी ते जून 2023 या 6 महिन्याच्या कालावधीत सोनाली कुलकर्णी यांनी या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केलेली आहे। पुढच्या वर्षी म्हणजे 25 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। दरम्यान सोनालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री लवकरच मोठ्या पडद्यावर मुघल मंदिनी छत्रपती तारा राणी यांच्या भूमिकेत झळकणार आहे। तिने यापूर्वी ऐतिहासिक भूमिका साकारलेल्या हिरकणी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सोनाली कुलकर्णी मलाही कोठेही बाली बन हा चित्रपट तिचा येत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। मराठी कला विश्वात प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, श्रुती मराठे, सचिन खेडेकर अशी अनेक कलाकारांनी दक्षिणच्या चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। या यादीत आता लवकरच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव जोडलं जाणार आहे। ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी आहे। सोनाली कुलकर्णी लवकरच मल्याळम चित्रपटसृष्टीच्या सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा मोहनलाल सह स्क्रीन शेअर करणार आहे। मलाही कोठेही बाली बन या चित्रपटाच्या निर्मितीने अभिनेत्री पहिल्यांदाच मल्याळम सिनेसृष्टीत काम करणार आहे। गेल्या अनेक दिवसापासून सोनालीच्या दक्षिणच्या पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू होती। अखेर तिच्या या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर तिने शेअर केलेली आहे। सुपरस्टार मोहनलाल प्रमुख भूमिका साकारत असलेल्या मलाही कोठेही बाली बन चित्रपटाची पहिला लुक आणि टीजर सोनाली कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर शेअर केलेले आहे। अभिनेत्रीचे थेट दक्षिणेत वर्णी लागल्याने तिच्या चाहत्यांनी सोनालीवर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे। हा चित्रपट जानेवारी 2023 पासून या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली होती। 30 जानेवारी ते जून 2023 या 6 महिन्याच्या कालावधीत सोनाली कुलकर्णी यांनी या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केलेली आहे। पुढच्या वर्षी म्हणजे 25 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। दरम्यान सोनालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री लवकरच मोठ्या पडद्यावर मुघल मंदिनी छत्रपती तारा राणी यांच्या भूमिकेत झळकणार आहे। तिने यापूर्वी ऐतिहासिक भूमिका साकारलेल्या हिरकणी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सोनाली कुलकर्णी मलाही कोठेही बाली बन हा चित्रपट तिचा येत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। मराठी कला विश्वात प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, श्रुती मराठे, सचिन खेडेकर अशी अनेक कलाकारांनी दक्षिणच्या चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। या यादीत आता लवकरच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव जोडलं जाणार आहे।
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी आहे. सोनाली कुलकर्णी लवकरच मल्याळम चित्रपट सृष्टीच्या सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा मोहनलाल सह स्क्रीन शेअर करणार आहे. मलाई कोटही वालिबन या चित्रपटाच्या निर्मितीने अभिनेत्री पहिल्यांदाच मल्याळम सिनेसृष्टीत काम करणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून सोनालीच्या दक्षिणता पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर तिच्या या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर तिने शेअर केलेली आहे. सुपरस्टार मोहनलाल प्रमुख भूमिका साकारत असलेल्या मलाई कोठई वालिबन चित्रपटाची पहिला लुक आणि टीजर सोनाली कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर शेअर केलेले आहे. अभिनेत्रीचे थेट दक्षिणेत वर्णी लागल्याने तिच्या चाहत्यांनी सोनालीवर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे. हा चित्रपट जानेवारी 2023 पासून या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली होती. 30 जानेवारी ते जून 2023 या 6 महिन्याच्या कालावधीत सोनाली कुलकर्णी यांनी या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केलेली आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 25 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान सोनालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री लवकरच मोठ्या पडद्यावर मुघल मंदिनी छत्रपती तारा राणी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तिने यापूर्वी ऐतिहासिक भूमिका साकारलेल्या हिरकणी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सोनाली कुलकर्णी मलाई कोटही वालिबन हा चित्रपट तिचा येत आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. मराठी कला विश्वात प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, श्रुती मराठे, सचिन खेडेकर अशी अनेक कलाकारांनी दक्षिणच्या चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. या यादीत आता लवकरच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव जोडलं जाणार आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी आहे. सोनाली कुलकर्णी लवकरच मल्याळम चित्रपट सृष्टीच्या सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा मोहनलाल सह स्क्रीन शेअर करणार आहे. मलाई कोटही वालिबन या चित्रपटाच्या निर्मितीने अभिनेत्री पहिल्यांदाच मल्याळम सिनेसृष्टीत काम करणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून सोनालीच्या दक्षिणता पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर तिच्या या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर तिने शेअर केलेली आहे. सुपरस्टार मोहनलाल प्रमुख भूमिका साकारत असलेल्या मलाई कोठई वालिबन चित्रपटाची पहिला लुक आणि टीजर सोनाली कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर शेअर केलेले आहे. अभिनेत्रीचे थेट दक्षिणेत वर्णी लागल्याने तिच्या चाहत्यांनी सोनालीवर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे. हा चित्रपट जानेवारी 2023 पासून या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली होती. 30 जानेवारी ते जून 2023 या 6 महिन्याच्या कालावधीत सोनाली कुलकर्णी यांनी या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केलेली आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 25 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान सोनालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री लवकरच मोठ्या पडद्यावर मुघल मंदिनी छत्रपती तारा राणी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तिने यापूर्वी ऐतिहासिक भूमिका साकारलेल्या हिरकणी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सोनाली कुलकर्णी मलाई कोटही वालिबन हा चित्रपट तिचा येत आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. मराठी कला विश्वात प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, श्रुती मराठे, सचिन खेडेकर अशी अनेक कलाकारांनी दक्षिणच्या चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. या यादीत आता लवकरच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव जोडलं जाणार आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी आहे. सोनाली कुलकर्णी लवकरच मल्याळम चित्रपट सृष्टीच्या सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा मोहनलाल सह स्क्रीन शेअर करणार आहे. मलाई कोटही वालिबन या चित्रपटाच्या निर्मितीने अभिनेत्री पहिल्यांदाच मल्याळम सिनेसृष्टीत काम करणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून सोनालीच्या दक्षिणता पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर तिच्या या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर तिने शेअर केलेली आहे.
सुपरस्टार मोहनलाल प्रमुख भूमिका साकारत असलेल्या मलई कोठई वालीबन चित्रपटाची पहिला लुक आणि टीजर सोनाली कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर शेअर केलेले आहे. अभिनेत्रीचे थेट दक्षिणेत वर्णी लागल्याने तिच्या चाहत्यांनी सोनालीवर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे. हा चित्रपट जानेवारी 2023 पासून या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली होती. 30 जानेवारी ते जून 2023 या 6 महिन्याच्या कालावधीत सोनाली कुलकर्णी यांनी या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केलेली आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 25 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान सोनालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री लवकरच मोठ्या पडद्यावर मुघल मंदिनी छत्रपती तारा राणी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तिने यापूर्वी ऐतिहासिक भूमिका साकारलेल्या हिरकणी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.